नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, तलाठी भरतीच्या जवळजवळ 2471च्या आसपास जागा शिल्लक आहेत भरण्याच्या. तर बघा, त्याच्यामुळे 2025 मध्ये तलाठी भरती येण्याची शक्यता आहे. तर बघा, जर ते डिसेंबरच्या आतमध्ये आले तर ते TCS कडून घेतली जाईल एक्झाम, आणि जर डिसेंबरच्या नंतर आली ऍड त्याची, तर ती मग MPSC कडे जाईल. तर बघा, त्याच्यामुळे आपण काय केलं, 2023 मध्ये जी काय तलाठी भरती झाली होती, तर त्या तलाठी भरती जे काय 57 पेपर होते आयोगाचे, त्याच्या आपण सिरीज चालू केलेली आहे. तर त्याच्यामधला बघा, आज आपण 20वा पेपर बघणार आहे, की जो बघा आपला 26/8/2023 मध्ये दुसऱ्या शिफ्ट मध्ये झाला होता. ठीक आहे बघा. त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. तर बघा, बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. त्याचप्रमाणे MPSC साठी पण सेपरेट बॅच आपल्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. आणि आपण आता सरळ सेवेची बॅच सुरू करतोय. ठीक आहे. काही दिवसामध्ये ती पण तुम्हाला ऍप्लिकेशनवरती अवेलेबल होऊन जाईल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा पर्याय निवडा. बघा, पी नंतर बघा काय दिसते बघा तुम्हाला, एल. बघा, एल परत एच. बर, आपल्याला उलट मोजावं लागेल बघा. काय डी पासून एच बघा किती क्रमांकावर ABCD EFGH, 4 घरं पुढे गेले काय निघते बघा, एच निघते. परत बघा, एच पासून एल बघा, एच IJKL, परत 4 घरं पुढे गेले की एल निघते. परत एल पासून बघा एल एल MNOP, बरोबर परत 4 घरं पुढे गेले की पी निघते. आता मला सांगा, इथे काय निघेल बघा, बरोबर इथं झेड घ्या. आणि बघा, झेडच्या जर पुढे 4 घरं मोजले आपण पुढं, तर झेडच्या नंतर परत येईल ABCD. पण ही झेड काय चेक करत बसायची गरज नाही का, कारण की 4च्या 4 पर्यायामध्ये बघा तुम्हाला इकडे झेड दिलेला आहे. ठीक आहे बघा, आता दुसरा अल्फाबेट चेक करा. काय निघेल बघा इथं, बघा क्यू पासून जर आपण झेड मोजला, क्यू पासून झेड किती क्रमांकावर येते बघा, OPQ RSTUVWXYZ, 9 घरं पुढे गेली काय निघते बघा, झेड निघते. बघा, झेड पासून आय बघा, परत झेड ABCDEFGHI, परत 9 घरं गेली की आय निघते. आणि परत आय पासून आर बघा, आय JKLMNOPQR, म्हणजे 9 घरं पुढे गेली की आर निघते. मग आरच्या पुढे 9 घरं मोजा, आर OPQR STUVWXYZ आणि नंतर ए, म्हणजे बरोबर काय निघेल बघा, झेड आणि ए, ऑप्शन नंबर तिसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, काय दिले बा प्रश्नामध्ये, खालील प्रश्नात अक्षरांचे 2 गट दिलेले आहेत. प्रत्येक गटातील अक्षरे काही तर्क नियम संबंधाने त्याच गटातील अक्षरांशी संबंधित आहेत. दिलेल्या पर्यायातून समान तर्क नियम संबंध असणारा अक्षरांचा समूह निवडा. बघा, 2 गट आहेत, त्यातल्या कुठल्या तरी एका गटाला कुठलं साधर्म्य साधणारा गट आहे का तेवढं बघायचं. काय निघते बघा ह्याच्यामध्ये, ए बघा, EF बघा, DEF, परत U बघा, STTUV बघा, परत VX काय, थांबा एक मिनिट बघा, इथं काय DEF, परत बघा TSTTUV. ठीक आहे बघा, म्हणजे पहिली 2 अल्फाबेट काय आहेत बघा, कंटिन्यू आहेत. कुठून, या साईडला ठीक आहे बघा. बघा मग आता, आणि शेवटीला काय दिलं बघा, UV, च्या पुढे बघा UV, WX, इथं X आला, 2 घरं पुढे गेले की X च्या पुढे बघा X, YZ, परत 2 घरं पुढे गेले की Z आला. आणि ते सगळा, आणि खाली काय 1 चा संबंध आहे पहिल्या 2 अल्फाबेट मध्ये. ठीक आहे बघा, उलट मोजायचं बघा. ठीक आहे बघा, आता मला सांग काय निघते बघा, झेड नंतर A नंतर B आहे. ठीक आहे बघा, परत HI आणि J. ठीक आहे बघा, HIJ कंटिन्यू आहे. परत बघा, K पासून M बघा, JK, LM 2 घरांना EM आहे. परत M पासून N बघा, MN, M नंतर लगेच N आहे. आणि आपल्याला काय माहित पाहिजे बघा, शेवटच्या अल्फाबेट मध्ये 2चा गॅप पाहिजे. त्यामुळे हे काय ते चुकते. मग आपण काय करू बघा, शेवटचे बघा, चला 2 नंबर ऑप्शन चेक करा बघा. हे बघा, MNO, परत बघा VWX. ठीक आहे बघा, आता बघा K पासून M मध्ये बघा JK, LM 2चा गॅप आहे. परत M पासून P बघा, MNOP 3चा गॅप आहे बघा. आणि आपल्याला काय सांगितले बघा, 2चा गॅप पाहिजे शेवटच्या अल्फाबेट मध्ये, हे पण नसणार आहे. परत दुसरं चेक करा बघा, बघा MNO. ठीक आहे बघा, NOP. ठीक आहे बघा, आता P पासून R बघा, PQR, 2 घरं पुढे गेले की R आला, R पासून T बघा, OPQR, ST, बरोबर 2 घरं पुढे गेले की T येते, म्हणजे ऑप्शन नंबर काय ते बघा, 3 निघते. ठीक आहे बघा, इथे जर बघितलं आपण OPQR, RST बघा, STUV, परत GH, G नंतर H पण लगेच घेतलं, त्यामुळे हा ऑप्शन काय ते कॅन्सल होतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक पद गहाळ असलेली एक मालिका
दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा पर्याय निवडा. ठीक आहे बघा. आता बी पासून आय किती क्रमांकावर आहे बघा. बी ए बी सी डी ई एफ जी एच आय 7 घरं पुढे गेली काय निघते आय निघते. चला आय पासून पी बघा एच आय जे के एल एम एन ओ पी परत 7 घरं पुढे गेली की पी निघते. मग आता डायरेक्ट डब्ल्यूच्या पुढे 7 घरं मोजा यू डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी 7 घरं पुढे गेली की डी निघते. ठीक आहे. आणि आता आपण जर बघितलं डी इथं आहे इथं आहे इथं आहे इथं त्यामुळे पहिलं अक्षर अल्फाबेट चेक केलं नसतं तरी चाललं असतं. ठीक आहे बघा. चला आता एमच्या पुढे आर बघा एम एन ओ पी क्यू आर बघा 5 घरं पुढे गेली की आर निघते. चला आरच्या पुढे बघा डब्ल्यू किती क्रमांकावर आहे ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू बरोबर 5 घरं पुढे गेली की डब्ल्यू निघते. डायरेक्ट मला सांगा आता डब्ल्यूच्या परत पुढे बघा बीच्या पुढे डायरेक्ट 5 घरं मोजा ए बी सी डी ई एफ जी बरोबर डीच्या नंतर काय येते बघा जी येते 5 घरं पुढे गेले की. मग जी कुठे आहे बघा इथं फक्त ऑप्शन नंबर 3 मध्ये मग बाकी चेक करत बसायची गरज नाही डी नंतर जी येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. विधानात दिलेली माहिती जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांची भिन्न असल्याचे दिसत असले तरी सत्य आहे असे गृहीत धरा. दिलेले सगळे निष्कर्ष वाचा आणि त्यानंतर दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा. आता विधान काय काय दिलेत बघा लक्षात घ्या. एकही बी हा ए नाही बघा एकही बी हा ए नाही म्हणजे बीचा आणि एचा काही संबंध नाही. एकही बी हा ए नाही. चला परत पुढे काय दिले काही सी हे बी आहेत बघा काही सी हे बी आहेत काही सी हे काय म्हटले बी आहेत. ठीक आहे बघा. चला आता निष्कर्ष बघा ह्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. होकारार्थी निष्कर्ष आधी काय करतो स्टँडर्ड डायग्राम म्हणून चेक करून घ्यायचे बघा. 2 नंबरचा निष्कर्ष होकारार्थी आहे बघा काय दिले बघा सर्व ए हे सी आहेत बघा सर्व ए हे सी आहेत का नाही बघा ए चांचीचा काय संबंध आहे का नाही त्यामुळे 2 नंबर चुकलं. आता बघा 1 नंबरचं बघा काही सी हे ए नाहीत म्हटले बघा काय म्हटले काही सी हे ए नाहीत बघा हे ऑप्शन बरोबर असते नकारार्थी जर असते का लक्षात घ्या. बघा सीचा जो भाग आहे हा बीच्या आतमध्ये गेलेला बघा तो कधीच ए होऊ शकत नाही. येते लक्षामध्ये बघा कारण की बीचा आणि एचा काही संबंध नाही. ठीक आहे बघा. तुम्ही डायग्राम कशी जरी काढली तर बघा डायग्राम तुम्ही किती प्रकारे फिरवली ना तरी सीचा हा जो भाग आहे तो तुम्ही एच्या आतमध्ये कधीच दाखवू शकत नाही. त्याच्यामुळं काही सी हे बी नाहीत बघा काही सी हे ए नाहीत हे काय ते बघा बरोबर येते. काही सी हे ए नाहीत कुठले तर हे जे सी आहेत ना ते ए नाहीत त्यामुळे हे काय ते बरोबर येते काही सी हे ए नाहीत. ठीक आहे. उत्तर काय निघेल बघा केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत एकदा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. विधानात दिलेली माहिती जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांची भिन्न असल्याचे दिसत असले तरी सत्य आहे असे गृहीत धरा. दिलेले सगळे निष्कर्ष वाचा आणि त्यानंतर दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. बघा सर्व नकाशे लाल आहेत म्हटले बघा सर्व नकाशे लाल आहेत सर्व नकाशे हे लाल आहेत. पुढे काय दिले बघा काही गुलाबी लाल आहेत सर्व नकाशे लाल आहेत काही गुलाबी लाल आहेत बघा काही गुलाबी काय आहेत लाल आहेत काही गुलाबी लाल आहेत. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे. चला आता स्टँडर्ड डायग्राम वरून होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करा बघा पहिले 2 निष्कर्ष होकारार्थी आहेत ह्याला एक डायग्राम पुरेशी बघा काय दिसते काही लाल नकाशे आहेत बघा काही लाल नकाशे आहेत का तर आहेत बघा नकाशांचा बघा लालचा हा जो भाग आहे तो काय आहे नकाशा आहे पहिलं काय ते बरोबर ते. चला परत सर्व गुलाबी नकाशे आहेत बघा सर्व गुलाबी नकाशे आहेत का बघा गुलाबीचा नकाशाचा काही संबंध आहे का नाही त्यामुळे हे चुकलं. बरं चला आता परत एकही नकाशा गुलाबी नाही बघा एकही नकाशा काय म्हटलं गुलाबी नाही बघा एकही नकाशा गुलाबी नाही बघा नकारार्थी वाक्यामध्ये हे वाक्य तुम्हाला बरोबर दिसते बरोबर आहे का नाही. पण इथं आपल्याला बघा नकारार्थी वाक्य असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल ही डायग्राम म्हणजे आपल्याला पॉसिबिलिटी किंवा शक्यता डायग्राम काढून चेक करावं लागेल. आता मला लक्षात घ्या इथं काय दिसतंय तुम्हाला बघा एकही नकाशा गुलाबी नाही बघा एकही नकाशा गुलाबी नाही ते काय करायचं रेष मारून घ्यायची त्यांचा संबंध आपण दाखवू शकतो बघा लक्षात घ्या काय दिसते सर्व नकाशे लाल आहेत बघा
सर्व नकाशे काय दिले तुम्हाला लाल आहेत. आणि परत काय म्हटले बघा काही गुलाबी लाल आहेत, काही गुलाबी बघा मी अशी पण काढू शकतो काही गुलाबी लाल आहेत मी असे दाखवू शकतो. आणि आता चेक करा बघा एकही नकाशा गुलाबी नाही बघा, एकही नकाशा गुलाबी नाही तर बरोबर येते आणि एकही नकाशा गुलाबी नाही तर चुकतंय का? कारण की इथं काय दिसतंय तुम्हाला काही नकाशे गुलाबी आहेत हा पार्ट नकाशांचा. ठीक आहे बघा याचा अर्थ काय असतो बघा बघा ह्याला काय म्हणतो आपण शक्यता डायग्राम. ठीक आहे बघा मग आपलं बघा 3 नंबरचं जे वाक्य आहे, काही नकाशा गुलाबी नाही हे बघा हा निष्कर्ष नसून ही काय असते बघा शक्यता असल्यामुळे हे पण चुकतं. एकही नकाशा गुलाबी नाही काय चुकतं. मग उत्तर काय निघेल काही लाल नकाशात फक्त केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे बघा. केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिसते याच्यामध्ये खाली दिलेली अक्षर शृंखला लक्षात घ्या. त्या शृंखलेत 5 आणि 6 या अंकांच्या जागा आपापसात बदलल्या तर तयार होणाऱ्या नव्या शृंखलेत उजव्या टोकाकडून 8व्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल. थोडक्यात काय बघा 5 च्या ऐवजी 6 घ्यायचे. आधी आपण 8व्या क्रमांकावर काय येते ते बघू. ठीक आहे बघा 5 आलं तर 6 घ्यायचं, 6 आलं तर 5 घ्यायचं एवढंच आहे. बघा काय निघते तुम्हाला इकडं 1 2 3 4 5 6 7 8 8व्या क्रमांकावर काय निघते क्यू निघते. ठीक आहे बघा याचा अर्थ काय मग 5 च्या जागेला 6 घ्या, 6 च्या जागेला 5 घ्या. 8व्या क्रमांकाची संख्या काय क्यू ती क्यूच राहणार आहे. म्हणून आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिसतंय अॅनालॉगीवरचा प्रश्न बघा काय दिसतंय. ज्या प्रकारे पहिली अक्षर जोडी ही दुसऱ्या अक्षर जोडीशी संबंधित आहे आणि तिसरी अक्षर जोडी ही चौथ्या अक्षर जोडीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे समान संबंध असणारी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जोडी निवडा. 5वी अक्षर जोडी 6वी अक्षर जोडी. ठीक आहे बघा बर आता काय दिसतंय बघा तुम्हाला जी आणि एच मध्ये बघा जी एच जी नंतर एच म्हणजे 1 चा गॅप आहे. ई नंतर ई एफ जी एच बघा ई नंतर एच हा 3 घरं पुढे ई एफ जी एच 3 चा गॅप आहे. ठीक आहे बघा अधिक 3 घरं पुढे जायचे. हा मग आता परत आर पासून एस बघा ओ पी क्यू आर एस आर नंतर एस लगेच एक घर पुढे आर नंतर एस काय लगेच एक घर पुढे आणि टी पासून डब्ल्यू बघा एस टी यू व्ही डब्ल्यू बरोबर 3 घर पुढे गेले की डब्ल्यू निघते. थोडक्यात काय 1 चा आणि 3 चा गॅप पाहिजे बघा. इथं काय असते बघा एस टी यू व्ही बघा एस टी यू व्ही डब्ल्यू लांबचा गॅप आहे. पहिला विषय चुकला 1 चा लगेच गॅप असला पाहिजे बघा आय जे यू व्ही सी डी हे पण विषय संपला. ठीक आहे बघा परत बघा आता ए पासून डी किती क्रमांक बघा ए बी सी डी बरोबर 3 चा गॅप आहे बघा इथं बरोबर 3 चा गॅप आहे. आणि इथं बघा जी जी ई एफ जी एच आय जे के बरोबर इथं कितीचा गॅप आहे बघा तर हा 4 चा गॅप आहे. ठीक आहे बघा हा 1 चा आणि 4 चा आपल्याला काय पाहिजे 1 चा आणि 3 चा गॅप म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे बघा चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा काय अॅनालॉगीवरचा प्रश्न आहे काय दिसते बघा खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षरे निवडा. बघा यू च्या पुढे आर किती क्रमांकावर बघा सॉरी आर च्या पुढे यू बघा आर च्या पुढे यू ओ पी क्यू आर एस टी यू यू म्हणजेच काय 3 घरं पुढे गेले की यू निघते पण कसं उलट यू ई पासून एच बघा ई एफ जी एच बघा 3 घरं पुढे गेले की परत एच निघते. बघा चला परत आता जीच्या पाठीमागे 3 घरं काय निघेल बघा जीच्या जवळचं बघा किंवा टीच्या जवळचं बघा ओ पी क्यू क्यू आर एस टी बघा इथं क्यू जर घेतला आपण तर क्यूच्या पुढे 3 घरं मग मोजा बघा ओ पी क्यू आर एस टी बरोबर 3 घरं पुढे गेले की टी निघते. आणि जीच्या पाठीमागचं 3 घरं बघा काय निघेल इकडं जीच्या जवळचं बघा काय निघेल इकडं डी ए बी सी डी ई एफ जी बघा क्यू नंतर जर आपण डी घेतला तर काय निघते बघा डी च्या पुढे 3 घरं मोजा ए बी सी डी ई एफ जी बरोबर 3 घरं पुढे गेले की काय निघते जी निघते इथं. ठीक आहे बघा हा म्हणजे आपलं काय निघेल क्यू डी म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले व्हायच्यामध्ये एक पद गहाळ असलेले एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा पर्याय निवडा. बघा ओ च्या पुढे आर बघा किती क्रमांकावर आहे ओ पी क्यू आर बघा 3 घरं पुढे गेले की आर निघते. परत आर च्या पुढे बघा ओ पी क्यू आर एस टी यू परत 3 घरं पुढे गेले की यू निघते. यू पासून बघा एक्स यू व्ही डब्ल्यू एक्स परत 3 घरं गेले की एक्स निघाला. मग एक्सच्या पुढे बघा एक्स वाय झेड आणि नंतर ना ए इथं निघाला ए बघा ए इथं इथं आहे इथं नाही इथं नाही. ठीक आहे बघा चला परत आता याच्या नंतर ना 2 नंबर चेक करा बघा एल च्या पुढे क्यू बघा
LMNOPQ बरोबर 5 घरं पुढे गेले की क्यू निघाला. क्यूच्या पुढे बघा व्ही बघा OPQ RSTUV परत 5 घरं पुढे गेले की व्ही निघाला. मग आता व्हीच्या पुढे बघा ए जर बघितलं आपण UV WXYZ आणि नंतर ए बरोबर 5 घरं पुढे गेले की ए निघाला. मग एच्या परत पुढे 5 घरं जाऊन मोजा काय निघेल बघा ए BCDEF बरोबर एफ निघेल बघा एच्या नंतर एफ. मग एच्या नंतर एफ इथं नाही हे चुकलं एच्या नंतर एफ इथं आहे म्हणून ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिसते बघा प्रश्नामध्ये खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारे अक्षर किंवा अक्षरे निवडा. बघा टी पासून एक्स किती क्रमांकावर आहे बघा ST UVWX 4 घरं पुढे गेले की एक्स येते. एक्स पासून बघा एक्स YZ नंतर ए आणि बी बरोबर 4 घरं परत पुढे गेले की बी निघते. बघा डीच्या पुढे बघा ABCD EFGH बरोबर 4 घरं पुढे गेले की एच निघते. आणि एचच्या पुढे बघा HIJK 3 घरं पुढे गेले की के निघते. ठीक आहे बघा आता दोन्ही पैकी एकच कंडिशन फॉलो असेल 4-4 असेल किंवा 4-3 असेल. ठीक आहे बघा आता आपलं उत्तर निघून जाईल. यूच्या पुढे बघा वाय बघा VWXY बरोबर 4 घरं पुढे गेले की काय निघाला वाय निघाला. वायच्या पुढे बघा सी बघा YZ ABC बरोबर 4 घरं पुढे गेले की सी निघते. म्हणजे बघा 4-4चा गॅप असला पाहिजे तर 4-3चा म्हणजे उत्तराला आपला ऑप्शन नंबर 2. तरी पण बघा शेवटचा चेक करा बघा जीच्या पुढे के बघा EFG HIJK बरोबर 4 घरं पुढे गेले की के निघते. केच्या पुढे बघा के JK LMNO बरोबर 4 घरं पुढे गेले की ओ निघते. म्हणजे ऑप्शन नंबर काय 2 चुकीचं आहे ते आपलं. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परसिरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. काय निघेल बघा ह्याच्यामध्ये बघा बघा 6 × 24 24 वजा 1 23 बघा 23 गुणिले 4 बघा काय करायचे गुणिले 4 वजा 1 बघा 6 गुणिले 4 6 गुणिले 4 किती झाले 24 24 वजा 1 केलं तर काय निघते बघा 23. ठीक आहे बघा परत बघा 23 गुणिले 4 23 चोक 92 आणि 92 वजा 1 केले की बरोबर काय निघतं 91 म्हणजे 4 ने गुणायचं आणि वजा 1 करायचं सेम तेच आहे बाहेर. ठीक आहे बघा चला 91 गुणिले जर आपण 4 केलं तर 4 1 4 4 9 36 आणि वजा 1 केले की बरोबर काय निघते बघा 363 येते का बघा. डायरेक्ट 1451 घ्या 1451 गुणिले 4 करा काय निघेल बघा 4 1 4 4 5 20 4 चोक 16 आणि 2 18 बघा 4 1 4 आणि 1 5 म्हणजे 5804 वजा 1 बघा 5803 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे बघा 5803 ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बोर्ड मागचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये कोणत्या 2 अंकात आदला बदल केल्यावर समीकरण संतुलित होईल बघा. ठीक आहे बरं आता बघा हा जो क्वेश्चन आहे तो आयोगाने कॅन्सल केलेला आहे का कारण ह्याच्यामध्ये बघा तुम्ही कुठल्या जरी 2 संख्या बदलल्या तरी उत्तर बरोबर 3 येत नाही त्याच्यामुळे हा क्वेश्चन काय झाला कॅन्सल झालेला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता आपण. बघा परसिरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. बघा 840 बघा 800 एकाधिक संख्या आहेत बघा 840 अधिक 20 बघा अधिक 20 860 860 अधिक 20 बरोबर 880 880 अधिक 20 केले की बरोबर काय ते 900 उत्तरायला पाहिजे. तर एकदा वर चेक करा बघा 765 वजा 20 745 745 वजा 20 725 म्हणजे बरोबर वरती वजा 20 होत चालले आणि खाली बघा अधिक 20 होत चालले. ठीक आहे मग इथं काय निघेल 900 900 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा सरासरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले एका वर्गातील मुले आणि मुलींची संख्येचे गुणोत्तर 10 11 आहे. वर्गातील मुले आणि मुलींची सरासरी वजन अनुक्रमे 21 किलोग्रॅम आणि 84 किलोग्रॅम आहे. सर्व मुला मुलींचे मिळून सरासरी वजन किती आहे. बघा आता एकूण मुलं बघा मुले आणि मुली करा मुले आणि मुली बघा मुले आणि मुलींचे आपल्याला काय दिले संख्येच्या ऐवजी गुणोत्तर दिले. आपण काय करू ते 10 11 जे गुणोत्तर दिले ना तेवढ्या संख्या पकडू काय नाही बघा मुलं किती पकडले आपण 10 पकडली आणि मुली पकडल्या आपण 11. ठीक आहे बघा चला तिकडे सरासरी लिहा इकडे त्यांची सरासरी बघा मुलांची सरासरी किती दिली बघा त्यांनी मुलांची सरासरी 21 किलोग्रॅम दिली 21 किलोग्रॅम आणि मुलींची किती दिली बघा 84 किलोग्रॅम. ठीक आहे बघा चला आता मला सांगा एकूण बघा एकूण किती होईल बघा यांची मुलांचं एकूण वजन किती असेल लक्षात घ्या 10 गुणिले 21 बरोबर आहे का बघा 10 गुणिले किती आले इकडे 21 बरोबर किती झाले इकडे 210 आणि इकडे बघा 11 गुणिले
84. किती निघेल बघा इकडं 84 गुणिले 11 केलं तर 11 चोक 44. 11 8 88 88 4 किती झाले 92 म्हणजेच 924. मला सांगा आता आपल्याला सर्व मुला मुलींचे मिळून सरासरी वजन किती आहे मग एकूण मुलं मुली किती आहेत बघा लक्षात घ्या. 10 आणि 11 किती झाले 21. ठीक आहे 21 मुलं विद्यार्थी आहेत आणि त्यांचं एकूण वजन किती आहे बघा 21 विद्यार्थ्यांचं 9 10 11 म्हणजे 1100 1130 आणि 34 1134 झाले. ठीक आहे बघा आता 21 मुलांचं एकूण वजन किती बघा 1134 सरासरी किती असेल बघा मग 1134 भागिले 21 करा किती निघते बघा. चला काय निघते बघा इकडं 4 आणि 3 7 8 आणि 9 3 बघा जातो बघा 3 7 21 बघा किती येते 3 त्रिक 9 2 11 3 7 21 आणि 2 23 3 8 24. चला परत 7 1 7 7 5 35 35 आणि 2 37 7 चौका 28 म्हणजे 54 किलोग्राम. ठीक आहे बघा 54 किलोग्राम म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये रमेश सुरेश आणि महेश यांनी मिळून एक काम पूर्ण केले. रमेश आणि सुरेश यांनी मिळून 35% काम पूर्ण केले आणि सुरेश आणि महेश यांनी मिळून 75% काम पूर्ण केले. तिघांपैकी कोण सर्वाधिक कार्यक्षम आहे बघा लक्षात घ्या. आता इथं काय केले बघा लक्षात घ्या. रमेश आणि सुरेश दिले बघा रमेश आणि सुरेश बघा तिघांनी मिळून काम केले. पुढे वरती काय दिले बघा रमेश सुरेश आणि महेश यांनी मिळून काम केलेले मग 100% काम पूर्ण केले. पण जर आपण दोघांची जर काढलं दोघांनी मिळून किती काम केलं समजा आपण त्या तिघांमध्ये रमेश आणि सुरेशचं जर काम मोजलं तर एकूण कामाचे किती बघा 35%. रमेश आणि सुरेशचं किती बघा तर 35% आणि तेच जर बघा आपण सुरेश आणि महेशचं जर मोजलं आपण बघा सुरेशच्या खाली सुरेश घ्या आणि रमेशच्या खाली इकडे महेश घ्या. हा तर काय ते बघा इथं सुरेश आणि महेश यांनी मिळून काय केलं एकूण कामाच्या 75% काम केलेले. ठीक आहे बघा सेपरेट आपण त्या तिघांमध्ये ह्या दोघांचं काम बाजूला काढलं तर ते एकूण 75% आणि ह्या दोघांचं काढलं तर एकूण कामाचे 25%. ठीक आहे बघा आणि त्या तिघांपैकी कोण सर्वाधिक कार्यक्षम आहे ते विचारलं आपल्याला. बघा ह्याच्यावरनं एक तर आपण एवढं सांगू शकतो काय बघा की बघा लक्षात घ्या आता सुरेश बरोबर जर रमेश कामाला आला तर 35%च काम होते. पण सुरेशच्या जागेला सुरेश राहिला सुरेशने काय केलं रमेशच्या जर ऐवजी महेश बरोबर काम केलं तर दोघं मिळून 75% काम करतात. ठीक आहे बघा याचा अर्थ काय दिसतोय बघा तुम्हाला रमेशपेक्षा महेश जास्त काम करतोय बरोबर आहे का बघा महेश हा काम जास्त करतोय. महेश हा कोणापेक्षा रमेशपेक्षा जास्त काम करतो एवढं तर कळलं आपल्याला. एवढं कळलं. ठीक आहे बघा बरं आता लक्षात घ्या वरती काय दिसतंय बघा तुम्हाला हा तर तिघांपैकी कोण सर्वाधिक कार्यक्षम आहे आता बघा आता हा आता बघा ह्याच्यामधून जर आपण बघा हे जर इक्वेशन सॉल्व्ह केलं आपण ठीक आहे महेश हा जास्त काम करतो बाजूला इकडे महेश काम करतो कोणापेक्षा तर रमेशपेक्षा. ठीक आहे आता बघा इथं जर आपण चेक केलं मायनस जर केलं आपण ठीक काय निघते बघा याच्यामध्ये बघा सुरेश वजा सुरेश केलं तर काय निघते कॅन्सल होऊन जाते. रमेश वजा महेश बघा रमेश वजा महेश किती निघते बघा इकडं थांबा एक मिनिट उलट करावं लागेल आपल्याला अरे 75 वर. ठीक आहे बघा ह्याच्यातून हे वजा करा. ठीक आहे बघा ह्याच्यातून हे वजा करा कारण की 75 खाली 35 वर आहे. सुरेशला सुरेश कॅन्सल महेश मधनं रमेश गेला काय निघेल बघा खाली महेश वजा रमेश काय निघेल बघा 75 मधनं 35 गेलं राहिले की 40%. म्हणजे बघा महेश आणि रमेशच्या कामामध्ये 40%चा फरक आहे. ठीक आहे बघा थोडक्यात काय बघा इथं महेश जर पकडला आपण इकडे महेश ठीक आहे बघा आता आपल्याला एवढं तर कळलं रमेश पेक्षा जास्त काम कोण करते महेश करते. ठीक आहे बघा आता मला सांगा बघा इथं महेशचं जर काम पकडलं आपण तर काय निघेल बघा 40% प्लस रमेशपेक्षा 40% काम जास्त करते कोण महेश एकटा. रमेशने जेवढं काम केलं ना त्याच्या 40% जास्त काम करते. बघा लक्षात घ्या इथे जर तुम्ही बघितलं बघा इथे जर बघितलं आपण बघा सुरेश आणि रमेश दोघं मिळून एकूण कामाच्या 35% काम करतात. तुम्हाला लय डोकं लावायची बघा हे पण लिहित बसायची गरज नाही का रमेश आणि सुरेश दोघांनी मिळून 35% काम केलं याचा अर्थ मग सुरेशने काम किती केलं बघा लक्षात घ्या. बघा आता हे सगळं बघा हे सगळं न लिहित बसता इथले काय करते बघा तुम्हाला रमेश आणि सुरेशने जर 35% काम केलं 65% काम कोणी केलं बघा हे लक्षात घ्या कोण असेल बघा सुरेश रमेश आणि कोण राहिला महेश. इथं महेश किती निघाला मग महेश निघाला तुमचा 65%. महेश निघाला 65% बरोबर आहे का महेश निघाला 65%. ठीक आहे बघा आता मला सांगा परत इकडं
रमेश आणि महेशने 75% काम करतात. राहिला कोण तिसरा मग? रमेश. बरोबर आहे का? मग ह्या दोघांनी जर 75 केलं तर रमेशने किती केलं? 25 केलं. रमेशने किती केलं बघा? 25% काम केलं. मग राहिला कोण फक्त बघा आता लक्षात घ्या. महेश गेला, रमेश गेला. बघा राहिला कोण बघा? सुरेश. मग सुरेश किती असेल बघा? 65 आणि 25 झाले 90 आणि राहिला कोण मग इकडं? सुरेश. सुरेश झाला 10%. सुरेश झाला 10%. बघा लक्षात घ्या. इथं सुरेशला 10% द्या, महेशला किती द्या? 65 द्या. परत बघा रमेशला इकडं 25 द्या आणि इकडे सुरेशला 10 द्या. बघा 25 आणि 10 35, 65 आणि 10 75. ही पण लिहित बसायची गरज नाही. मग आपलं काय निघतं इकडं? सर्वात जास्त काम कोण करते? महेश. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिसते बघा प्रश्नामध्ये? एल आणि एम हे दोन नळ अनुक्रमे 20 तासात आणि 24 तासात एक टाकी भरू शकतात. जर पहाटे 4 वाजता दोन्ही नळ एकत्र उघडले तर बरोबर दुपारी 4 वाजता टाकी पूर्णपणे भरण्यासाठी नळ एल किती वाजता बंद केला पाहिजे? बघा लक्षात घ्या. पहाटे 4 वाजता टाकी नळ चालू केलेत आणि संध्याकाळी दुपारी 4 वाजता बंद केलेत. म्हणजे एकूण 12 तास नळ चालले. कुठले? तर बघा एल आणि एम मधला एम हा नळ आहे ना, तो कंटिन्यू 12 तास चाललेला आहे. फक्त एल हा नळ आपण कधी बंद केला तेवढं बघावं लागेल. बघा आता लक्षात घ्या. एल आणि एम करायचं. एल आणि एम. एल ला किती वेळ लागतो बघा? 20 तास लागतोय आणि एम ला किती वेळ लागतो? 24 तास लागतोय. मला सांगा 24 आणि 20 चा लसावी किती असतो? तर 120 असतो. बरोबर आहे का? 120 झाला. म्हणजे इथं काय करायचं आपण? एकूण टाकीची क्षमता किती आहे बघा? एकूण टाकी झाली आपली 120 लिटरची. ठीक आहे बघा. 120 लिटर टाकी भरायला एल ला किती वेळ लागतो? एकट्याने काम केलं तर 20 तास लागतं. म्हणजे एका तासात तो किती भरेल बघा? 20 × 20 असे 6 लिटर भरेल. आणि तोच एम काय करेल? एका तासामध्ये 24 5 120 म्हणजे 5 लिटर भरेल. ठीक आहे बघा. आता एल किती भरतोय? 6 लिटर. एम किती भरतोय? 5 लिटर. ठीक आहे. पहाटे 4 वाजता दोन्ही नळ आपण चालू केले आणि दुपारी 4 ला बंद केले. ठीक आहे बघा. आता याच्यामध्ये बघा एल नळ बंद केलाय आधीच. एम नळ पूर्ण 12 तास चाललाय. म्हणजे ह्याने मला सांगा 5 लिटरने 12 तासामध्ये किती पाणी भरलं असेल? 12 × 5 = 60 लिटर. बरोबर. टाकी आपली 120 लिटरची आहे. बरोबर आहे का? आता मला सांगा ह्याला काय बघा, आता ह्याने 60 लिटर भरलं याचा अर्थ काय? एल ला पण 60 लिटर पाणी भरावं लागेल. याचा अर्थ काय मग? 6 लिटरने तो किती तासामध्ये 60 लिटर भरेल बघा? 6 × 10 = 60. बरोबर. 60 आणि 60 झाली 120 लिटर. बरोबर आहे का? टाकी पूर्ण भरून गेली आपली. मग एलला किती वेळ टाकीवर नळ चालू ठेवावा लागेल? तर 10 तास चालू ठेवावा लागेल. बरोबर आहे का? 10 तास म्हणजेच काय बघा? दुपारी पहाटे 4 ते दुपारी 4 पर्यंत 12 तास होतात. मग दुपारी 4च्या पाठीमागे फक्त 2 तास. म्हणजे दुपारी 2 वाजता. दुपारी 2 वाजता एल नळ आपल्याला बंद करावं लागेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? एक दूध विक्रेता 40 लिटर दूध हे 30 रुपये प्रति लिटर दराने विकत घेतो आणि त्यात 5 लिटर पाणी मिसळतो. पाणी विनामूल्य आहे हे मिश्रण त्याने 36 रुपये प्रति लिटर दराने विकले. तर नफ्याची टक्केवारी किती? बघा एकूण त्याला खर्च किती आला मला सांगा? त्याने 40 लिटर दूध घेतले. ठीक आहे बघा. किती रुपयाने? तर 30 रुपयाने. मग त्याला एकूण बघा खरेदी किती झाली त्याची? खरेदी झाली त्याची 4 × 3 4 × 12 म्हणजे 1200 रुपयाची. 1200 रुपयामध्ये त्याने बघा 40 लिटर दूध घेतलं 30 रुपये प्रमाणे. ठीक आहे बघा. आता 40 लिटर दुधामध्ये 5 लिटर पाणी ओतलं म्हणजे 45 रुपयाचं 45 लिटरचं मिश्रण झालं. आणि ते विकले किती रुपयाने बघा? तर 36 रुपयाने. मला सांगा आता विक्री किती झाली बघा त्याची? मग विक्री 45 लिटरची विक्री किती रुपयाने? तर 36 रुपये प्रमाणे. किती होते बघा इकडं? 36 × 45 करा. किती निघते बघा इकडं? 5 × 30. 5 × 15 आणि 3 झाले 18. तर शून्य आले बघा. 4 × 24. बघा 4 × 12 आणि 2 14. म्हणजे इकडे किती आले बघा? 0 8 आणि 4 12. हातचा आला 1 4 5 6 म्हणजे 1620. विक्री झाली किती? 1620. बघा लक्षात घ्या आता. इथे जर बघितलं आपण खरेदी किती आपली? 1200. विक्री किती आहे? 1620. म्हणजे आपला नफा किती झाला बघा? तर 420 रुपये नफा होतो. बरोबर आहे का? आणि नफा हा कधी पण कसा असतो बघा? तर नफा हा कधी पण आपण खरेदी किमतीवर काढतो. मग मला सांगा खरेदी किंमत, खरेदी प्लस नफा बरोबर काय असते? विक्री किंमत असते. खरेदी किंमत जर आपण 100 बघा इथं खरेदी किंमत किती आपली इकडं? खरेदी किंमत झाली आपली 1200 आणि नफा किती झाला आपल्याला? 1620 मधनं 1200 गेलं 420 रुपये झाला. तर नफा टक्केवारी विचारले. मग खरेदी किंमत जर आपली आपण 100% पकडत असेल तर मग नफा किती टक्के झाला? ते 1% झाला. ते काढून घ्या. तिरकस गुणाकार करा. x ने ह्याला गुणायचं आणि 100 ने ह्याला गुणायचं. ठीक आहे बघा. काय निघेल बघा इकडं? x × 1200 x × 1200 बरोबर 100 × 420 बरोबर 100 × 420. बघा लक्षात घ्या. इथं तुम्हाला मी डायरेक्ट बघा 420 हे 1200 किती टक्के हे पण काढायला सांगू शकतो. ठीक आहे बरोबर आहे का? पण समजण्यासाठी आपण काय केलं इथं व्यवस्थित आपलं स्टेप बाय स्टेप. ठीक आहे बघा. समजण्यासाठी आपलं असं मानलं. ठीक आहे बघा. एक जागा ठेवा 1200 बरोबर पलीकडे टाक. काय निघेल बघा? 100 × 420 भागिले काय होईल बघा? छेदाला हे 1200 जाईल.
चला मग काय नाही बघा बरोबर 420/1200 420/1200 परत गुणिले 100 आहे काय. चला भागाला आता काय निघेल बघा इकडं. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा काय निघते इकडं. किती निघते बघा 3 6 दुने 12 आणि 6 7 42 ठीक आहे बघा 70 भागिले 2 केलं तर काय निघते बघा बे की बे आणि 35 दुने 70 म्हणजे किती बघा 35% नफा झाला त्याला. 35% म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता फ्रॅक्शन चॅप्टर म्हणजे अपूर्णांकावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा 5/7 8/13 5/8 आणि 6/11 यांपैकी किती अपूर्णांक हे 13/19 पेक्षा मोठे आहेत किंवा आहेत. ठीक आहे बघा आता एक लक्षात घ्या. या टाईपचे प्रश्न आपण 2-3 प्रकार सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. बघा आता लक्षात घ्या इथं अंश आणि छेदामधला जर फरक हा जर कमी असेल तर आपण त्या मेथडने जाऊ शकतो. ठीक आहे बघा प्रत्येक प्रश्न बघितल्यानंतर ते ठरवायचं असतं आपण कुठल्या मेथडने जायचं. बघा ह्याच्यामध्ये अंश आणि छेदातला फरक कमी आहे. मग मला सांगा 5/7 आहे बरोबर आहे का 5/7 8/13 परत 5/18 सॉरी 5/8 5/7 8/13 5/8 आणि 6/11 आणि तिसरा कुठला आहे बघा 13/19. ठीक आहे बघा आता ह्याच्यापेक्षा लहान किती येते आपल्याला बघायचं. ह्याच्यापेक्षा मोठे किती येते बघा. ठीक आहे बघा आता लक्षात घ्या इथं 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे बघा तर अंश आणि छेदामध्ये 2चा फरक आहे. इथं 8 आणि 13 मध्ये बघा 8 आणि 5 13 5चा फरक आहे. इथं 5 आणि 8 मध्ये 3चा फरक आहे. इथं 6 आणि 11 मध्ये परत 5चा फरक आहे आणि इथं 13 आणि 19 मध्ये 13 आणि 6 19 6चा फरक आहे म्हणजे अंश आणि छेदामधला फरक. ठीक आहे बघा 2 5 3 5 6 मग थोडक्यात काय 2 5 6 आणि 3चा आपल्याला लसावी काढायचा. लसावी किती असतो बघा लक्षात घ्या इथं लसावी किती निघेल 30 निघेल. ठीक आहे बघा याचा लसावी किती झाला तर 30 झाला 30 लसावी झाला. ठीक आहे बघा मग आता मला सांगा इथे काय निघेल बघा 2 बघा मला सांगा 2 वरून 15 वर जायचं असेल 2 गुणिले 15 बरोबर आहे का 2 गुणिले 15 म्हणजे 2 गुणिले इकडे 15 करा 15 दुने 30. ठीक आहे बघा परत इकडं 5 सख्ख 30 इकडं 3 10 30 इकडं 5 सख्ख 30 आणि इकडे परत 6 पंचे 30. मला सांगा आता इथे गुणले किती नाही आपण ह्याला 15 ने गुणले ना ह्या अंशाला 15 ने गुणा 5 ला आपण 15 ने गुणलं 15 5 किती येते बघा 75 परत त्याला 6 ने गुणले ह्याच्या अंशाला 6 ने गुणा 8 सख्ख 48 परत बघा ह्याला 10 ने गुणले ना ह्या अंशाला पण 10 ने गुणा 5 10 त्याला पण 10 ने गुणा 5 10 झाले 50 बघा इथं आपण 6 ने गुणले ना ह्या अंशाला 6 ने गुणा 6 6 36 आणि इकडे बघा 5 ने गुणले ना ह्या अंशाला 5 ने गुणा 13 5 65. ठीक आहे बघा आता हे सगळं कन्व्हर्जन आपण पूर्णांकामध्ये करून घेतलं. आता बघा या 13/19 पेक्षा कोण कोण मोठे आहे आपण थोडक्यात काय 65 पेक्षा मोठं कोण आहे बघा तर फक्त 75 आहे. एकच संख्या मोठे मग काय निघेल बघा इथं किती मोठे अंक आहेत तर बघा फक्त एकच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे काय दिले बघा एक स्कूटर पी ते क्यू पर्यंत 40 km/h वेगाने आणि क्यू ते पी पर्यंत 30 km/h वेगाने प्रवास करते. संपूर्ण प्रवासात स्कूटरचा सरासरी वेग किती बघा जर अंतर सारखं असेल बघा लक्षात घ्या अंतर सारखं कधी असतं बघा लक्षात घ्या एक तर निम्मा अंतर एका वेगाने परत पुढचं अंतर निम्म्या वेगाने किंवा जाताना एक वेगळं अंतर आणि येताना वेगळं अंतर ह्याच्यामध्ये पण बघा अंतर सेमच असतं. ठीक आहे बघा अंतर सेम आणि जर वेग हा वेगवेगळा असेल तर त्या ठिकाणी बघा सरासरी ऍव्हरेज काढताना कसं असतं अंतर किती बघा फक्त अंतर समान असलं पाहिजे. वेग किती तर बघा त्या ठिकाणी कसं असतं एकच फॉर्म्युला असतो काय 2ab डिवाइडेड बाय a प्लस b म्हणजे बघा आता एक अंतर किती आहे बघा आपल्याकडे 2 इंटू एक वेग आपला 40 किलोमीटर आहे जातानाचा आणि येतानाचा वेग किती आहे बघा आपला 30 किलोमीटर अंतर आहे. बरोबर आहे का हे बघा हे पी ते क्यू पकडला आपण जाताना किती एक स्पीड आहे आणि येताना परत वेगळा स्पीड आहे. ठीक आहे बघा अंतर सेमच आहे. मग काय निघेल बघा इथं बघा ए प्लस बी म्हणजे काय 40 अधिक 30 चला काय निघेल बघा बघा इथे किती निघतंय 4 त्रिक 12 12 दुनी 24 24 वर 2 शून्य द्या शेत किती आलं 40 आणि 30 70 झाले. चला मग इथं काय निघेल बघा इथं शून्याला हे शून्य कॅन्सल करून टाका. बरं आता 24 240/7 आहे असं त्यांनी ऑप्शन मध्ये दिले बघा किती ऑप्शन नंबर पहिला 240/7 km/h हा त्याचा सरासरी वेग असेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आपण आता. बघा सरळ चक्रवाढ व्याजाचा प्रश्न काय दिले बघा एका रकमेवर 2 वर्षांसाठी मिळणारे चक्रवाढ व्याज वार्षिक चक्रवाढ वाढ 6600 आहे. ठीक आहे बघा आता लक्षात घ्या म्हणजे कंसामध्ये काय दिले चक्रवाढ जी आहे ना ती वार्षिक आहे वर्षाला आपण व्याज घेतो. ठीक आहे बघा आणि
हे 6,600 जे व्याज आहे ते 2 वर्षांसाठीचे. ठीक आहे बघा. हा 6,600 रुपये आहे. जर व्याजाचा वार्षिक दर 20% असेल तर ती रक्कम किती आहे? ठीक आहे बघा. थोडक्यात काय बघा. आता बघा लक्षात घ्या. एक रक्कम किती आहे? एक्स आहे. ठीक आहे बघा. एक्स रक्कम आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा आपल्याला. आता वार्षिक दर किती आपला 20%. म्हणजे आपण दर वर्षाला किती काय करतो बघा 120% घेतो. 120/100 गुणिले 120/100. बघा चक्रवाढ व्याजामध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करतो. बरोबर आहे का? म्हणजे 100 मध्ये फक्त व्याज काय करायचं ऍड करायचं 120/100 120/100. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला कशाचा झाला आपला तर चक्रवाढ व्याजाची रास. आपल्याला व्याज जर काढायचं असेल तर वजा काय करायचं वजा एक्स बरोबर काय निघते बघा इकडं 6,600. ठीक आहे बघा. म्हणजे रास मधनं जर मुद्दल वजा केली तर आपलं काय निघतं व्याज निघतं. ठीक आहे. बरं आता इथं जर डायरेक्ट जर आपण काढलं बघा शॉर्टकटने जर बघा काय निघेल बघा मला सांगा 100% आपली रक्कम आहे 100%. ठीक आहे बघा. पहिल्या वर्षीचं आपल्याला व्याज किती मिळालं बघा. पहिल्या वर्षीचं व्याज आपण 20% भरलं ह्या मुद्दलीची. ठीक आहे बघा. परत दुसऱ्या वर्षी आपण काय केलं बघा. दुसऱ्या वर्षी परत ह्या 100 रुपयावरती इथं आपण 20% व्याज भरलं. ठीक आहे बघा. पण चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं पहिल्या वर्षीचं जे व्याज आहे ते न भरल्यामुळं ते मुद्दलीमध्ये ऍड केलं जातं आणि त्याच्या ह्या 20 रुपयावरती पण तुम्हाला 20% व्याज घेतलं जातं. 20चा 20% किती असतो लक्षात घ्या. बघा 20चा जर तुम्ही 20% काढला तर तो काय निघेल बघा. ह्या शून्याला हा शून्य ह्या शून्याला हा शून्य म्हणजे बेदुने 4% म्हणजे 4% वाढते. म्हणजे एकूण व्याज किती होईल बघा 2 वर्षाचं 20 आणि 20 40 आणि 4 24 हे झालं तुमचं टोटल व्याज चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाचं 20% किती झालं बघा 24%. बरोबर आहे का. आपल्याला 2 वर्षाचं त्यांनी चक्रवाढ व्याज दिले. किती दिले बघा तर 6,600. म्हणजे थोडक्यात काय 24% रक्कम बघा लक्षात घ्या. 24% रक्कम जी आहे आपली ती किती आहे बघा तर 6,600. आणि विचारलं काय तर ती रक्कम किती रक्कम कुठली तर 100% रक्कम किती. 100% रक्कम म्हणजेच किती काय नाही तिरकस गुणाकार करायची. काय निघेल बघा x गुणिले 24 बघा काय निघेल इकडे x गुणिले 24 बरोबर 100 गुणिले 6,600. 100 गुणिले 6,600. बघा आता इथं x जागायला ठेवा आणि 24 बरोबरच्या पलीकडे टाक. काय निघेल बघा 100 गुणिले 6,600 भागिले बघा 24 बरोबरच्या पलीकडे गेले की छेदाला जाईल. बघा काय निघते बघा इकडे आता चला काय निघते बघा. थांबा एक मिनिट. 20 आणि 20 40 सॉरी एक मिनिट किती निघतंय 20 आणि 20 40 आणि 4 44% येते. ठीक आहे एक मिनिट इथं 44% करा. हे 44% येते. चला मग इथं पण 44 येते आणि इथं काय निघेल 44. ठीक आहे बघा काय निघेल मग 22 दुने 44 22 त्रिक 66. ठीक आहे बघा चला परत काय निघते बघा बे के बे आणि बे पंचे 10. काय निघेल बघा 5 त्रिक 15 15 वरती परत 1 2 3 0 1 2 3 0 म्हणजे किती आलं बघा आपलं उत्तर येतं 15,000. 15,000 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे बघा. बरं मी ह्या मेथडने काय केलं कारण की मला माहिती आहे 20चा आपण 20% काढू शकतो. जर ही रक्कम जर येते लक्षामध्ये त्यामुळे आपण काय केलं ह्या मेथडने काढलं. ठीक आहे बघा. जर इथं समजा 13% असती 17% असती तर मग तिथं लय कन्फ्युजन न करता आपण ह्या मेथडने गेलो असतो. तिथं डायरेक्ट 20चा 20% आपण 4% घेऊ शकतो त्यामुळे आपण डायरेक्ट ह्या मेथडने करू शकतो. ठीक आहे बघा. हे बरं ह्या मेथडने जर सॉल्व्ह करायचं म्हणलं तर काय करावं लागेल बघा तुम्हाला इथं आता बघा काय निघेल इकडं शून्याला शून्य घ्यायला बघा बे सक्क 12 बे पंचे 10 परत इकडं 6/5 निघेल. मग काय निघेल बघा 6 36 बघा ह्या मेथडने जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय निघेल बघा माझा इथं बघा 6 36 गुणिले x झाले 36x छेद किती आलं बघा 5 5 25 वजा किती आहे x आहे बरोबर किती आले बघा 6,600. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा इथं बघा 36x बघा 36x 25 गुणिले x किती आलं बघा 25x आणि वजा इकडे मग हे काय झालं वजा आलं मग 36 वजा 25x 36 वजा 25x छेद काय निघाला बघा 25. ठीक आहे बघा बरोबर 6,600. ठीक आहे बघा तिरकस गुणाकार केला आपण इथे. ठीक आहे बघा चला परत 36 मधनं 25 गेले खाली किती राहिले बघा 11x आणि हे 11x छेद किती आलं 25 बरोबर 6,600. बघा आता मला सांगा x जागायला ठेवा आणि सगळं बरोबरच्या पलीकडे टाक काय बघा 6,600 गुणिले 25 छेदाचा अंशाला जाईल आणि 11 अंशाचा छेदाला येईल आणि आता भाग घालावा काय निघेल बघा 11 1 11 11 सक्क 66. ठीक आहे बघा 25 सक्क किती येते बघा 150 आणि त्याच्यावरती परत हे 2 शून्य म्हणजे बरोबर किती येते 15,000 उत्तर येते. ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिसते बघा प्रश्नामध्ये एका सायकलच्या चाकाचा व्यास 5.6 सेंटीमीटर आहे. एका सायकल स्वाराला 23.1 किलोमीटर पर आवर वेगाने गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी 24 मिनिटे लागतात. प्रवासादरम्यान चाकाच्या किती फेऱ्या होतील. बरं आपल्याला आधी काय करावं लागेल बघा त्याने 23.1 किलोमीटर ताशी वेग आहे 60 मिनिटात तेवढं जातोय पण त्याने प्रवास केला 24 मिनिटात त्याने आधी किती अंतर पार केले ते आपल्याला काढावं लागेल.
बघा लक्षात घ्या. आता आपण काय करू, आपल्याला हे मीटर मध्ये करावं लागेल का, कारण की वरती सेंटीमीटर दिले, परत सेंटीमीटर आपल्याला मीटर मध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे बघा, मला सांगा 23.1 म्हणजेच काय, 1 किलोमीटर म्हणजेच काय असते बघा इकडे, 1 किलोमीटर म्हणजेच एकावर 3 शून्य म्हणजे 1000 मीटर असते. ठीक आहे बघा, मग 23.1 किलोमीटर म्हणजेच काय, 23,100 मीटर. 23,100 मीटरला 60 मिनिटं लागतात. ठीक आहे बघा, तर 24 मिनिटांमध्ये तो किती अंतर पूर्ण करेल, x मीटर अंतर. ठीक आहे बघा, चला तिरकस गुणाकार करायचं, काय निघेल बघा, मग x गुणिले 60. बघा काय निघेल इकडं, x गुणिले 60 बरोबर 24 गुणिले 23,100. 24 गुणिले 23,100. चला आता काय करा, x जागेला ठेवा आणि 60 बरोबर त्या पलीकडे टाका. मग काय होईल बघा, 24 गुणिले 23,100 छेद काय निघेल बघा, 60 निघेल. ठीक आहे बघा, चला आता काय निघेल, ह्या शून्याला शून्य कॅन्सल, 6 1 6, 6 चौक 24. मग काय निघेल बघा, 2310 गुणिले 4. x बरोबर काय निघेल इकडं, 2310 गुणिले 4 काय निघेल बघा, शून्य आहे असा घ्या, 4 1 4, 4 त्रिक 12, 4 2 8 आणि 1 9, 9240 मीटर. ठीक आहे बघा, 9240 मीटर झाले. ठीक आहे बघा, चला ठीक आहे. बरं, आता एवढं अंतर आपल्याला पार करायचंय. आपल्याला बघा चाकाचा आपल्याला काय करावं लागेल, चाकाचा बघा आता आपल्याला परीघ काढावं लागेल, बरोबर आहे का. बघा परीघ म्हणजे काय असतं लक्षात घ्या. आता बघा हे आपलं काय, बघा लक्षात घ्या, हे हा चाक आहे. ठीक आहे बघा, चाकाचा त्यांनी काय दिलं आपल्याला बघा, व्यास. व्यास म्हणजे काय, डायमीटर. म्हणजेच हा आपल्याला बघा, हा रेडियस असतो आणि हा रेडियस, दोन रेडियस म्हणून काय असते बघा, तर डायमीटर असते. ठीक आहे बघा, डायमीटरचा त्यांनी रे किती दिले आपल्याला, 5.6 सेंटीमीटर दिलेला आहे. मग आता मला लक्षात घ्या, परीघ म्हणजेच काय, एखादी दोरी जर आपण घेतली आणि ती जर बघा ह्या चाकावरती जर मांडली बाजू साईडला आणि ती जर सरळ केली, तर बरोबर काय निघते बघा आपल्याला, त्याचा परीघ निघतो. परीघ म्हणजेच काय, मग समजा आता ती जर सरळ मांडला आपण, साहजिकच आहे ना, तर हिथून जर आपण मोजायला सुरुवात केली, ते सरळ मांडलं तर एक चाक हिथून इथपर्यंत जे अंतर कव्हर करते ते काय करते, एका चाकामध्ये कव्हर करते, ते निघून जाते आपलं. काय निघेल बघा आता इथं, मग याचा फॉर्म्युला काय असतो बघा लक्षात घ्या, 2πr. किती असतो बघा, 2πr. बघा आता डायमीटर तर आपल्याला माहिती आहे, डायमीटर किती आपला 5.6 सेंटीमीटर आहे. डायमीटर म्हणजे काय, 2r. 2r म्हणजे डायमीटर आला, बरोबर आहे का. म्हणजेच काय बघायचं, किती आला, dr. d आणि पाय. d तर माहिती आहे आपल्याला 5.6 आहे. काय निघेल बघा, 5.6 गुणिले किती आलं बघा, 22/7. पायची व्हॅल्यू किती असते, 22/7 असते, बरोबर आहे का. बघा मग काय निघालं आता इकडं, 7 1 7 आणि 7 ते 8 56, पण तशाच अपूर्णांकाच्या पुढे एक घर असल्यामुळे 0.8 करा आणि 22 गुणिले 8 करा, काय निघते बघा, 22 गुणिले 8 जर केला आपण, 8 दुणे 16, 8 दुणे 16 आणि 1 17, 176 आलं. ठीक आहे बघा, इथं बरोबर किती आलं, 176. बघा दशांश अपूर्णांकाच्या मध्ये एक घर आहे ना, इकडे पण एक घर घेऊन शून्य देऊन टाका, मग 17.6 सेंटीमीटर येतं. ठीक आहे बघा, परीघ. हा काय झाला त्याचा परीघ, परीघ किंवा पेरीमीटर. ठीक आहे बघा, चला बरं आता किती येते बघा इथे लक्षात घ्या, किती आला परीघ झाला, 17.6 सेंटीमीटर. ठीक आहे बघा, आता 17.6 सेंटीमीटर म्हणजे किती असतं लक्षात घ्या, मीटर मध्ये जर काढलं आपण बघा, 1 सेंटीमीटर म्हणजे बरोबर काय असतं बघा, 100 मीटर असतो. सॉरी, 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर बरोबर काय असतो बघा, 1 मीटर असतो. ठीक आहे बघा, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर आला. ठीक आहे बघा, 100 सेंटीमीटर 1. मग मला सांगा लक्षात घ्या, आपल्याला हे मीटर मध्ये करायचे. ठीक आहे बघा, बरोबर आहे का. सेंटीमीटर जर मीटर मध्ये करायचं असेल ना, तर काय करावं लागते आपल्याला, छेद 100 करावं लागते. मीटर मध्ये करायचं आपल्याला, बरोबर आहे का नाही. मग आता 100 सेंटीमीटरचं जर मीटर मध्ये करायचं असेल ना, तर आपण सेंटीमीटरला काय करतो, 100 ने भागतो. 100 ने भागले की बरोबर काय निघते, 1 मीटर निघते. मग इथं जर 100 ने भागलं तुम्ही, इथं जर 100 ने भागलं तर काय निघेल बघा इकडं, बघा काय निघेल, 0. बघा 2 घर अलीकडे आणखी 176 मीटर. बरोबर आहे का, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. मग ह्याचं डिवाइड बाय 100 केले का नाही, 0.176 मीटर निघते. एका फेरीमध्ये आपण एवढं अंतर पूर्ण करतो, एवढं मीटर. मग एवढं मीटर अंतर पूर्ण करायचं असेल किती वेळ लागेल बघा, काय निघेल इकडं, 9240 मीटर कव्हर करायचे. किती मीटरने, तर 0.176 मीटरने. आता पूर्णांकात करून घ्या आधी हे. मग मला सांग, खाली छेदाला 3 शून्य वाढवलं तर काय निघते बघा, 176 येते. अंशाला पण 3 शून्य वाढवा. बघा 9240 वरती 3 शून्य वाढवले, 1 2 3 आणि आता भाग घालवा, काय निघेल बघा, चला 76 आणि 40 ला 4 ने भाग जातो. ठीक आहे बघा, 4 ने भाग घालवा, 4 चोक 16, 1 17, परत 4 चोक 16. पहा इकडे काय निघेल बघा, 4 दुणे 8 आणि 1 9, 4 त्रिक 12, 4 1 4 आणि पुढे 1 2 3 4 0, 1 2 3 4 0. ठीक आहे बघा, बघा परत 2 आणि 1 3, 3 मधनं 3 गेले शून्य राहिलं, इकडे बघा 4 4 गेले शून्य, म्हणजे आपण 11 ने भाग घालू शकतो. 11 चोक 44 आणि इथं बघा परत काय निघतं इकडं, 11 दुणे 22 आणि 1 23, 11 1 11, परत 1 2 3 4, 1 2 3 4 0. ठीक आहे बघा, आता 4 ने ह्याला भाग घालवा, 4 1 4 किती निघते बघा इकडं,
4 पंचे 20, एक राहिला 21 बघा, 1 वर 0 10 झाले, 4 दुनी 8 आणि 2 10, 4 पंचे 20 आणि हे 2 शून्य म्हणजेच 52,500. 52,500 म्हणजेच ऑप्शन नंबर दुसरा येते बघा, लक्षात घ्या. ठीक आहे, 52,500 फेऱ्या होतील. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा तुम्हाला. बरं, आता असे जर प्रश्न आले की लक्षात ठेवायचे, कधी पण लक्षात घ्या. त्याच्यामध्ये फक्त पहिली स्टेप आणि शेवटची स्टेप मॅटर करते, लक्षात घ्या. फक्त तेवढी स्टेप शिल्लक राहत असते. बाकीच्या स्टेप ज्या असतात ना, काही ना काही करून एक मला कॅन्सल होऊन जाते बघा. कसं लक्षात घ्या. बघा आता लक्षात घ्या, इथं जर आपण याला फक्त एवढ्याला फोकस करा. ठीक आहे, बघा 1/5 हे जर मी असं मांडलं, वजा 1/7. ठीक आहे, बघा काय निघेल बघा, हे जर काढलं मी तर बघा 7 गुणिले 1 7 होईल, वजा 5 गुणिले 1 5 होईल. ठीक आहे, छेद 5 गुणिले 7 किती आलं बघा इकडं, 7 5 गेलं 2 राहिलं, छेद किती आला 5 गुणिले 7. पण इथं त्यांनी दिलाय काय बघा, 1 दिले अंशाला, इथं आपलं 2 आले. मग काय करायचं, काय नाही, फक्त मी काय केलं बघा, आता लक्षात घ्या, 2 ब्रॅकेट मधून बाहेर काढलं आणि आतमध्ये 1/5 गुणिले 7 केलं. काय फरक आहे का. ठीक आहे बघा, 2 प्रत्येक ठिकाणी काय निघेल बघा, 2 निघत जाईल. बरोबर आहे का बघा. ह्याची काय केले बघा, थोडक्यात हे म्हणजेच काय, 1/5 वजा 1/7 बघा, 1/5 वजा 1/7. ठीक आहे बघा, येते लक्षामध्ये. आणि जो काय 2 बाहेर निघाला ना, तो 2 आपण शेवटला मांडतो इकडे बाहेर, ब्रॅकेटच्या बाहेर. म्हणजे ह्याला ब्रॅकेटला जर मी 2 इकडे जर बघा, त्याला जर 1/2 ने भागलं मी. ठीक आहे बघा, आत्ताच आपण आतमध्ये काय येईल बघा, इथं आतमध्ये हे आलंय, बरोबर आहे का. बघा आतमध्ये काय आलंय, ह्याची व्हॅल्यू 2 पूर्णांक बघा, बरं थांबा, हे तात्पुरतं बाजूला ठेवा, हे आली व्हॅल्यू, बरोबर आहे का. ह्याची व्हॅल्यू काय आली बघा, ह्याची व्हॅल्यू 2/5/7 आले, बरोबर आहे का. 2/5 गुणिले 7 आले. आणि मी काय केले, ह्याला 1/2 ने भागलं, तर काय ते बघा, 2 ला 2 कॅन्सल, खाली राहते फक्त 1/5 गुणिले 7 म्हणजेच 1/5 गुणिले 7. ठीक आहे बघा, म्हणजे याचा अर्थ काय बघा, इथं पण प्रत्येक ह्याला मी पूर्ण ह्याला जर फक्त ब्रॅकेट टाकला आणि 1/2 ने भागलं, तर आतमध्ये सगळी व्हॅल्यू हीच निघणार आहे. मग काय निघेल बघा, आता ह्याची व्हॅल्यू काय आली बघा, ह्याची व्हॅल्यू काय आली, 1/5 1/5 वजा 1/7 आली. ह्याचं परत ह्याचं काय निघेल बघा, अधिक 1/7 वजा 1/9 म्हणजे पहिली संख्या प्लस मध्ये, दुसरी संख्या मायनस मध्ये. पहिली संख्या प्लस मध्ये, दुसरी संख्या मायनस मध्ये बघा. अधिक 1 बघा, ह्याच्यामध्ये अधिक 1/9 वजा 1/11. बरोबर आहे का, ह्या 2 संख्या आहेत बघा. मग काय निघते बघा ह्याच्यामध्ये बघा, बघा ह्यालाही कॅन्सल होते, ह्यालाही कॅन्सल होते, ह्याला परत पुढची संख्या कॅन्सल, असं शेवट होत काय होते बघा, शेवटची संख्या राहते. म्हणजे इथं काय निघेल बघा, बघा ह्याच्या इथं काय निघेल बघा, 1/89 आणि वजा 1/91. बरोबर आहे का. आणि या सगळ्यांच्या ब्रॅकेटला मी काय केले बघा, फक्त भागिले 1/2 केले. हे डॉट 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 इकडे काय येते लक्षामध्ये बघा, इथं पण हे कॅन्सल होऊन जाते. मग राहते फक्त काय, वजा 1/91 म्हणजेच काय बघा, लक्षात घ्या, 1/5 वजा 1/91 आणि भागिले बाहेर काय काढला, 1/2 बघा, लक्षात घ्या. काय निघेल इकडे बघा, 1/2 काढलाय ब्रॅकेटमध्ये, आतमध्ये काय निघेल, 1/5 वजा 1/91 1/91 बघा. मग काय निघेल बघा, इथं आता उत्तर 91 1 91 वजा 5 1 5 छेद 5 ने 91 ला गुणा बघा, 5 1 5 आणि 5 9 45 म्हणजे 455. ठीक आहे बघा, आणि ह्याला ब्रॅकेटला काय केलं आपण, 1/2 ने भागले. ठीक आहे बघा, त्या ब्रॅकेटला 1/2 ने भागायचे आपल्याला. बघा मग 91 मधून 5 गेले, खाली किती राहते बघा, 86 1/2 आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये 86 भागिले 455. ठीक आहे बघा. आता बघा, हे जर पर्यायामध्ये बघितलं तुम्ही 86/455 पण आहे बघा, 86/455, पण ते उत्तर नाही, आपल्याला 2 ने भाग घालवा. बे एके बे, बे चौक 8 आणि बे त्रिक 6, 43/455, 43/455 ऑप्शन नंबर 2 उत्तर येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिसते बघा प्रश्नामध्ये बघा, 17 आणि 21 किती झाले बघा, 20 30 38 झाले, 38 भागिले 10 अधिक 9 किती झाले, 19 छेद बघा 46 भागिले 20 आणि 3 किती झाले बघा, 23. मग काय निघते बघा ह्याच्यामध्ये बघा, 38 भागिले 19 किती येते, 19 दोन्ही 38 2 आले, भागिले 46 भागिले 23 म्हणजे काय, 23 दोन्ही 46 2 आले, परत 2 भागिले 2 म्हणजे किती येते, उत्तर 1 उत्तर येते, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा
काय दिले बघा प्रश्नामध्ये, मूळ किंमत आणि विक्री किंमत यातील फरक 182 रुपये आहे. जर नफ्याची टक्केवारी 28% असेल तर विक्री किंमत किती असेल? बघा नफा झाला, ठीक आहे. बघा नफा कसा असतो? खरेदी किंमतीला असतो कधी पण. बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते? बघा विक्री किंमत असते. आणि काय म्हटलंय बघा, मूळ किंमत आणि विक्री किंमत यातील फरक 182 आहे संख्येमध्ये, पण टक्केवारीमध्ये किती आहे बघा? म्हणजे नफा किती झाला आपल्याला? 28% झालेला, बरोबर आहे का? बघा खरेदी किंमत जर आपली 100% असेल, नफा जर आपल्याला 28% झाला असेल, तर विक्री किंमत किती असेल आपली? 128 असेल. आणि विचारताना विचारले काय बघा त्यांनी आपल्याला, मूळ किंमत आणि विक्री किंमत यातील फरक 182 आहे. बघा मूळ किंमत आणि विक्री किंमत ह्याच्यातला फरक जर बघितला तुम्ही, तर फरक काय असणार आहे? हाच असणार आहे ना, नफा. मूळ किंमत 100% आणि विक्री किंमत 128 आहे, म्हणजे फरक काय झाला? नफा. नफा किती आपला? 28% नफा आहे. हा फरक झाला नफा. आणि टक्केवारीमध्ये 28%, फरक मध्ये किती आहे बघा? 182 रुपये. म्हणजे नफा 28% म्हणजे किती आहे बघा? 182 रुपये. विचारले काय? तर विक्री किंमत किती असेल? म्हणजे 128% ही जी रक्कम आहे ना, तर ती किती असेल? X असेल. काय ना तिरकस गुणाकार, ह्याने ह्याला गुणायचं आणि ह्याने ह्याला गुणायचं. पहा X ने 28 ला गुणलं, काय ते बघा? X गुणिले 28 बरोबर 182 गुणिले 128. 182 गुणिले 128. चला X जागेला ठेवा आणि 28 बरोबरच्या पलीकडे टाका. 182 गुणिले 128 भागिले काय ते बघा 28. चला काय निघते बघा ह्याच्यामध्ये आता? बघा 4 ने भाग घालवा. 4 7 28. बघा इकडे 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. ठीक आहे बघा. चला परत. आता इकडे 7 ने भाग घालावा लागेल बघा. 7 1 7. बघा 7 1 7, 7 दुने 14, 14 आणि 4 18, 7 सकून 42. म्हणजे 26 गुणिले 32 करायचं. आपलं उत्तर निघून जाते बघा. 26 बघा किती येते बघा? 32 गुणिले 26. काय निघते बघा इकडं? 26 दुने 52. परत 26 त्रिक किती येते बघा? 25 त्रिक 26 त्रिक 78. बरोबर आहे का? 78 आणि 5 78, 79, 80 आणि 3 83. म्हणजे 832 रुपये. 832 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. 800 ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, एक विशिष्ट रक्कम ही चक्रवाढ, बघा चक्रवाढ व्याजाने 7 वर्षात तिच्या स्वतःच्या 3 पट होत असेल तर विक्री किंमत तर किती वर्षात ती तिच्या स्वतःच्या 9 पट होईल? बघा लक्षात घ्या, या टाईपचे जे प्रश्न असतात ना, लक्षात घ्या ते सरळ व्याजामध्ये वेगळे असतात आणि चक्रवाढ व्याजामध्ये वेगळे असतात. लक्षात घ्या का? बघा आता इथे काय दिले बघा, एक रक्कम आहे, समजा 1 रुपये रक्कम आहे. बघा आता तिला 3 पट व्हायला किती वेळ लागले बघा? तर 7 वर्ष लागली, बरोबर आहे का? 7 वर्ष लागली. ठीक आहे बघा. सरळ व्याजामध्ये कसं असतं लक्षात घ्या, तुम्ही 7 वर्षापर्यंत तुमची मुद्दल आहे ना, ती हीच असते. लक्षात घ्या 1 रुपये असते मुद्दल. पण चक्रवाढ व्याजामध्ये तसं नसतं. चक्रवाढ व्याजामध्ये दरवर्षी मुद्दल चेंज होत जाते. का? चक्रवाढ व्याजाचा काय अर्थ काय असतो? पहिल्या वर्षीचं जे व्याज आहे ते आपण न भरल्यामुळं ते मुद्दलीमध्ये ऍड केलं जातं. त्याच्यामुळे इथे कसं असतं लक्षात घ्या, चक्रवाढ व्याजामध्ये बघा हे बघा 1 रुपयावरून 3 रुपये व्हायला जेवढा वेळ लागला 3 पट व्हायला, बरोबर आहे का? ही मुद्दल पकडली इथं 7 वर्ष लागली. आता 3 वर्षाने बघा 7 वर्षानंतर जी आपली 3 रुपये मुद्दल आहे ना, ती मुद्दल पकडली जाते. आणि त्याच्या परत आपल्याला काय म्हटलंय बघा 9 पट, म्हणजे बघा ह्याची 3 पट आहे, बरोबर आहे का नाही? 1 गुणिले 3 3 झाली. आता 3 गुणिले 3 किती असते बघा इकडं? 9 होईल. म्हणजे बघा परत ह्याची 3 पट व्हायला किती वेळ लागली? इकडे परत 7 वर्ष लागते. येते लक्षामध्ये बघा. मग थोडक्यात काय बघा, 7 आणि 7 की झाली 14 वर्ष. ठीक आहे बघा 14 वर्ष. आणि तेच जर बघा सरळ व्याजाने जर 1 रुपये 3 म्हणजे 3 पट व्हायला 7 वर्ष लागत असती, तर 9 पट व्हायला किती वर्ष लागले असतील? तर त्याचं उत्तर वेगळं आलं असतं. लक्षात घ्या. ते आपण नंतर बघणार आहे. आता तेवढं बघून घ्यायचं. चक्रवाढ व्याजाने काय येणार आहे? 7 आणि 7 14 वर्ष, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. तर बघा थांबू आता इथं आपण.